कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा. जे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठेही होत नाहीये. की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये. दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेले अनेक जण मदती घेऊन जातात. काही पदाधिकारी स्वतःचं ब्रँडिंग करतात किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात, त्याच्यामुळे त्यांना ट्रोल कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील झापल्याचा व्हिडिओ समोर आला. नक्कीच, पण मला वाटतं ह्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोरच मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, खास करून आपण पाहिलं असेल बिहार, 10,000 रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले, घोषणा झालेली आहे. तिथे हा पैसा जातोय ह्याची पोटदुखी नाहीये. पण जे राज्य जिथे निवडणुका नाहीये, जसं महाराष्ट्र आहे आज, जिथे निवडणुका नाहीयेत, पण आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जीएसटी देतो, महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे. आज मदत काय जाहीर झाली आहे? जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे. 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत. कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत. आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये. ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा, हे अजूनही कुठेही होत नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता, पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाहीयेत. महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे. भाजप असं म्हणतंय की ठाकरेंनी आपला दसरा मेळावा रद्द करावा किंवा ऑनलाईन घ्यावा आणि ती मदत पूरग्रस्तांना. हो, कारण आम्हीच सरकारमध्ये आहोत. आम्ही तर विचारलं ना, पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे? पीएम केअरचा पैसा वापरा ना. चला, तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना, आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, होर्डिंग तुमचे लावू, पण पीएम केअरची मदत करायची नाही. मुख्यमंत्री आपण पाहताय जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत, पण अजूनही घोषणा केलेली आहे, पुढे काही वितरित झालेलं नाहीये. हेच नाही तर मागच्या 2-2.5 वर्षामधले जवळपास 15,000 कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत. ही थकबाकी आहे कुठची? तर मदतीची शेतकऱ्यांना. कोणाचे ते पैसे? पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता, कारण निवडणुका आल्या. तुम्हाला 11 वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षानुवर्ष तुम्ही भाजप सत्ता असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मतं तुम्ही आता विकत घ्यायला लागले असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी? दसरा मेळावा अहिल्यानगरमध्ये आयदर मोहम्मद वाद लाठीचार्ज झालेला आहे. आज मुस्लिम बांधवांनी रास्तारोको केलं, त्यामुळे लाठीचार्ज. आता हे होर्डिंग लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल, कारण जिथे जिथे भाजपला जिंकता येत नाही किंवा 11 वर्ष तुम्ही पहा सरकारमध्ये राहून, केंद्र सरकार 11 वर्ष, महाराष्ट्र सरकार 2.5 वर्ष आमची सोडली तरी 9.5 वर्ष त्यांचीच. हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं, काय प्रशासन चालवलं ह्याच्यावर बोलू नाही शकत, नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत. समोर काय तर मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. तेवढे ह्याच्यावरच, आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात. काम काय केलंय, लोकांना काय दिलंय 11 वर्षात ते तर दाखवा. अच्छे दिन आएंगे कब?